झिरोसाठी मला असं वाटतं की ही एक ग्रँड अपॉर्च्युनिटी आहे की दुबईहून स्पेशली फक्त या संपूर्ण कार्यक्रमासाठी दुबईचे मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार खास दुबईहून तुम्हाला भेटायला फक्त आलेले आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की नक्कीच रोटरियन्सचं मी यासाठी कौतुक करेन की 1 वर्ष आधी तुम्ही दातार सरांची वेळ घेऊन ठेवली होती. मला असं वाटतं की मोस्ट बिझिएस्ट पर्सन जो आहे त्याची वेळ इतक्या आधी घेणं आणि कार्यक्रमाची एक सुसूत्रता राखणं ही गोष्ट रोटरियन्सकडनं नक्कीच शिकायला हवी. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सरांची सगळी पूर्ण गाथा एका परीने आपण आज उलगडणार आहोत. एका छोट्याशा खेड्यातनं सुरुवात झाली, महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यातनं सुरू झाली आणि हा जो प्रवास आहे तो आज 43 सुपर मार्केट्सपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एक पूर्ण साम्राज्य एका परीने तिथे उभं केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने मसाला किंग असं म्हटलं जातं. आणि जेव्हा एखादा राजा असतो तेव्हा तो राजासुद्धा त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना सामोरा जात असतो. आज रोटरीच्या या परिषदेमध्ये आल्यानंतर जेव्हा गौरी सावंत यांचं खूप चांगलं मनोगत त्यांनी ऐकलं तेव्हा राजालासुद्धा काहीतरी जाहीर करावं असं वाटतंय. तर मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती त्यांनी एक चांगली बातमी आज गौरीसाठी देणार आहेत. सो मी त्यांना विनंती करेन की ती बातमी आम्हाला कळू दे. नमस्कार. गौरीजी, तुमचे किती मुलं आहेत आता? 8. एक तर तुम्हाला स्पॉन्सर केला, तुमच्या 7 मुलींचा शिक्षणाचा खर्च सर्व मी स्पॉन्सरशिप करतो. मी 8ही करणार होतो पण एक त्यांनी केलं, चांगलं केलं. बाकीच्या मुलांनाही करतो. मी आजपर्यंत खूपशा सिंधुताई सकपाळ यांच्या मुलांना स्पॉन्सरशिप केलेले आहेत. त्याच्यानंतर बाबा आमटेंचं आश्रम त्यांना केले आहेत. कितीतरी रिमांड रूम केले आहेत, अनाथालयांना केले आहेत, वृद्धाश्रमांना केलेले आहेत भारतामधल्या. आम्ही नेहमी तिकडे जात असतो आणि त्यांना काहीतरी डोनेशन देत असतो, त्यांना लागणाऱ्या बसेस देत असतो. मी ज्या शाळेत शिकलो ती गव्हर्मेंट स्कूल होती. त्या शाळेचा पण संपूर्ण खर्च, त्या मुलांना लागणाऱ्या प्रत्येक वस्तू मी देत असतो. आणि मी ज्या हायस्कूलमध्ये पण गेलो त्या मुलांना पण शैक्षणिकच्या वस्तू सर्व देत असतो. परंतु आज मी पहिल्यांदा काहीतरी वेगळं एक देतो आहे तुम्हाला. आणि माझ्या मते मला आनंद होईल की तुम्हाला देताना. मुलांना शिक्षणासाठी, मी एज्युकेशनसाठी नेहमी काहीतरी देत असतो. लगेच कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला बरोबर तुमच्या रेग्युलर येत राहील. आणि आम्हाला आनंद वाटतो की म्हणजे माझं मी इथे आलो आहे तर काय अजून एक मोठं काम केलं असं मला वाटतं. मला वाटतं ही सगळ्यात मोठी अनाऊन्समेंट आहे. आज या 7ही मुलांचं भविष्य जे आहे ते आपल्यापर्यंत त्यांच्या दृष्टीने सुरक्षित असणार आहे. मुळातच शिक्षणामध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो शिक्षण या गोष्टीचा. आणि म्हणूनच ते महत्त्व दातार सरांना कळलेलं आहे. त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये त्यांना काही अडचणी आल्या का हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा शिक्षण घेऊन माणूस पुढे जातो, नेहमीच लहानपणी आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाचं शिक्षण नीट होईल का, तो उत्तम रीतीने मार्क मिळवेल का. पण ही शंका किंवा या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत शालेय जीवनात नेमक्या कशा होत्या? मी एक गरीब मध्यम घरामधला आहे. माझे वडील एअरफोर्समध्ये होते. एअरफोर्समध्ये त्या काळी एकदम खूप नॉमिनल, खूप कमी पगार मिळायचा. मी तुम्हाला काय सांगू की मी शाळेमध्ये जायचो तर माझ्या पायामध्ये चप्पल नसायची. पावसात ज्यावेळी जायचो त्यावेळी छत्री नसायची, अंगावरती गोनपाट घालून जायचो. थंडीत स्वेटर नसायचं. शाळेत जाताना एकच गणवेश होता. आणि दुपारी साधं वरण, तुरीच्या डाळीचं वरण आणि चपाती मिळायची. आणि रात्रीच्या जेवणाला दही आणि चपाती मिळायची, त्याच्यामध्ये साखर पण नसायची. मी गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तर गरिबी काय असते हे मी बघितलेलं आहे. शिक्षणामध्ये काय कमी लागतं हे मी बघितलेलं आहे. आज माझी मुलं दुबईमध्ये शिकलेली आहेत. शाळेमध्ये जातात त्यावेळी त्यांना एअर कंडिशन्ड बस आहे, शाळा एअर कंडिशन्ड आहे. त्यांना
किती नवीन वस्तू आहेत त्यांच्यासाठी कम्प्युटर्स आहेत कितीतरी. पण आम्ही लहान असताना आमच्याकडे काहीच नव्हतं त्या काळी, पण तरीसुद्धा आम्ही शिकलो. आणि मी अभ्यासामध्ये खूप कच्चा होतो, म्हणजे कसा तरी एकदम कोपऱ्याला पास व्हायचा. 100पैकी 35 मार्क लागतात, त्या 35 के 36 के 37पर्यंतच मला मिळायचे. आणि 10वीला गणितामध्ये मी 5 वेळा नापास झालो, एकाच विषयामध्ये. गणित माझा खूप कच्चा होता. गौरीताई, भलेही कोणी डॉक्टर नाही बनला, एक कमी शिकलेला मनुष्य पण करोडपती बनू शकतो. पण सर, जे गणित तुमचं कच्चं होतं, फक्त माणसाला पैसे नोटा मोजता आल्या पाहिजेत. शिक्षण कमीत कमी एवढं असलं पाहिजे. त्याच्यानंतर मी शिक्षण पुढे घेतलं दुबईला जाऊन, आणि आज ते डॉक्टरेट घेतलं. पण माझ्या मनामध्ये एक चीड होती की आपण हे करायचं, आपण शिकायचं आहे. आणि मी माझं पुढे शिक्षण घेतलं. हे शिक्षण सगळं घेतल्यानंतर आपल्या मातीशी नाळ कशी जोडलेली राहते. तर जेव्हा सरांचा वाढदिवस असतो तेव्हा त्यांच्या अमरावतीच्या गावामधल्या शिरखेडमधल्या मुलांसाठी असं ते काही छान त्यांचं त्या दिवसाचं जेवण असेल, किंवा त्यांची मुंबईतली शाळा ज्या शाळेमध्ये ते शिकले, टेक्निकल एज्युकेशन घेतलं, तिथे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला. आणि त्या मुलांसाठी एक दिवस तरी का होईना एक आनंदात गेला. तर हे कुठेतरी मूळ मातीशी जोडलेलं राहणं जे आहे ते दातार सरांच्या बाबतीत अगदी कायम आहे. पण मला एक प्रश्न पडतो की गणितात 5 वेळा नापास झाल्यावर आज 43 सुपरमार्केट्सचा कारभार तुम्ही सांभाळताय. मग हे गणित कसं काय जमलंय तुम्हाला? माणसामध्ये मनामध्ये धंदा करताना जिद्द नसायला पाहिजे, माणसाच्या मनामध्ये चीड असायला पाहिजे. माझ्या मनामध्ये गरिबीची चीड होती की मी पण एक दिवस काहीतरी बनवून दाखवेल. आणि माझ्यासमोर कितीतरी संकटं आली, त्या संकटाला मी मात केली. ज्यावेळी तुम्हाला कोणीतरी असं चॅलेंज करतं की तुला काही येणार नाही, तुझं जमणार नाही, तर जा करून इकडनं. पण ज्यावेळी तुम्ही बोलतो ना मी एक दिवस मी हे करून दाखवेल, तसेच माझ्या मनामध्ये एक चीड होती. आणि मला लहानपणापासूनच दुबईला जायचं होतं. मी वयाच्या 16व्या वर्षी पासपोर्ट बनवला आणि वयाच्या 20व्या वर्षी दुबईला गेलो आणि धंदा सुरू केला. आणि एक 150 स्क्वेअर फीटचं दुकान सुरू केलं. त्याच्यामध्ये मी माल विकायला लागलो. तिथे येणारे महाराष्ट्रीयन, सिंधी, गुजराती, पंजाबी, मारवाडी, UP, बिहार, मध्य प्रदेश याकडचे लोक यायला लागले. आणि तिकडे केरळा लोकांची दुकानं होती. त्यांच्या दुकानामध्ये हे लोक जायचे नाही, कारण त्यांच्याकडे ते प्रोडक्ट नाही मिळायचे. पण लोकांचं मनं जिंकले मी. माणसाचं बोलणं गोड पाहिजे, की नेहमी धंदा करणाऱ्या माणसाच्या डोक्यात बर्फ असला पाहिजे आणि तोंडामध्ये साखर असली पाहिजे. भले मनुष्य कितीही श्रीमंत झाला तरी त्याच्यामध्ये उर्मटपणा किंवा ॲटिट्यूड हा आला नाही पाहिजे. आज मी कितीतरी मोठ्या प्रमाणात आहे, पण आजही आपल्या गिरायकासमोर मान खाली घालून बोलतो. तर दुबईमध्ये मी जाऊन सक्सेस झालो आणि किराणाचं दुकान काढलं. तर किराणाचं दुकानाचं एक काहीतरी लिमिटेशन असतात की तो एवढाच धंदा करू शकतो. परंतु मी त्याला पूर्ण UAEमध्ये त्याला सुरू केलं, अबुधाबीमध्ये सुरू केलं, शारजामध्ये सुरू केलं, त्यानंतर मग बहरीनमध्ये सुरू केलं, ओमानमध्ये सुरू केलं, सौदी अरेबियामध्ये सुरू केलं. पण मला इंग्लिश पण बोलता येत नव्हतं. ज्यावेळी गेलो त्यावेळी मला अरबी बोलता येत नव्हतं. परंतु माणसाला वेळ सर्व काही शिकवते. आणि जी लोकं असतात ती आपल्याला सांभाळून घेतात. म्हणजे कसं, जर आपल्याला समजत नाही तर ॲक्टिंग करून सांगतात की बाबा अरबी माणूस आपल्याला समजतो की बाबा हे मला काहीतरी प्रोडक्ट पाहिजे. तर माझ्या मनामध्ये एक सारखी भीती राहायची की आपण तिकडे जाऊन काय करणार करून. पण तिकडे मी जाऊन सक्सेस झालो आणि खूप अफाट मेहनत केली. 50 किलोची पोती उचलली आपल्या खांद्यावरती. 16 तास मी काम करायचो, लादी पुसायचो, झाडू मारायचो. पण माझ्या मनामध्ये एक दिवस मी खूप श्रीमंत मनुष्य म्हणून दाखवेल आणि जगामध्ये माझं नाव होईल. आणि ह्या ग्रोसरीच्या दुकानामध्ये, मसाल्याच्या दुकानामध्ये छोटा माणूस नसतो, ह्याच्यामध्ये पण मोठा म्हणू शकतो तो. आणि नंतर मग मला मसाला किंग म्हणून ही गव्हर्नमेंट ऑफ दुबईनी पदवी दिली. आणि अरब वर्ल्डमध्ये श्रीमंतांच्या यादीमध्ये माझा 14वा क्रमांक आणला.
आणि फोर्ब्सच्या यादीमध्येही माझं नाव आहे की मनामध्ये जर चीड असेल तर तो खूप काही करू शकतो. तुम्ही पण करू शकता, पण डोक्यामध्ये हे ठेवू नका की मराठी माणूस फक्त नोकरीच करू शकतो. की ठराविक ठराविक समाजातलेच लोक बिझनेस करू शकतात, ते बिझनेस माइंडेड आहे, हे डोक्यातनं काढून टाका. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा आपण कसा वापर करतो हे आपल्यावरती अवलंबून आहे. देवाने प्रत्येक माणसाला डोळे दिले आहेत, तसंच लिव्हर दिलेलं आहे, तसंच मेंदू दिलेला आहे, सर्व तसंच आहे. परंतु आपल्या लहानपणापासून आपल्या घरामध्ये आईबाबांनी हे बोललं की आपण नोकरी करून हे करून करायचं, त्या डोक्यामध्ये ते बसलेलं आहे. तर ते बसलं ते काढा. प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे, पण फक्त थोडीशी डेअरिंग करावं लागेल आणि घराच्या लोकांना पण प्रोत्साहित करावं लागेल. आणि धंदा सुरू केल्यानंतर का लगेच प्रॉफिट मिळत नाही, कमीत कमी 3 वर्ष तरी लागतात धंदा सेटल व्हायला. जसं लहान मूल जन्माला येतं, लगेच धावायला लागत नाही, ते आधी रडतच असतं. भूक लागली की रडतं, काय झालं की रडतं. तसा धंदा पण रडत असतो. मग 3 वर्षानंतर ते मूल बोलायला लागतं, चालायला लागतं. तसा धंदा पण असतो, तो 3 वर्षानंतर प्रॉफिट द्यायला लागतो. नक्कीच. मुझे लगता है कि काफ़ी सारे लोग यहाँ पे हैं कि जो बिज़नेस कर रहे हैं, करना चाहते हैं, आगे बढ़ना चाहते हैं, पर कई बार ऐसे होता है कि बिज़नेस करते करते फंड्स नहीं मिलते और डिप्रेशन आ जाता है. तो ऐसा वक्त जिसके साथ में आए तो उनके लिए बारे में आप क्या कहेंगे, उन्होंने क्या करना चाहिए ऐसे लगता है? मैंने कैसे सेविंग्स किया वो बताना चाहता हूँ. कि बहुत से बिजनेसमैन बनते हैं, बहुत बड़े बड़े बिजनेसमैन बनते हैं. मतलब मैं आपको कितने नाम बताऊँ आपसे, जो उड़ते हैं और ऐसे नीचे गिरते हैं. क्यों गिरते हैं? इतना करोड़ों का बिजनेस है और एक ही झटके में कंगाल हो गया. क्या है उसके पीछे कारण? क्या प्लानिंग नहीं है? वो तो भी बहुत बुद्धिमानी लोग हैं. लेकिन मैंने क्या किया, मैंने अपने आप को कैसे फाइनेंशियली स्ट्रांग किया, वो मैं आपको बताना चाहता हूँ. कि धंधे में अगर किसी आदमी का टर्नओवर समझो 10 करोड़ है, वो आदमी बड़ा या जिसका आदमी का करोड़ 100 करोड़ का धंधा, उसका धंधा बड़ा, या जिसका 1000 करोड़ है उसका धंधा बड़ा? हम लोग कहते जो 1000 करोड़ वाला है उसका धंधा बड़ा. आप किसी को भी पूछो, वो टर्नओवर हमेशा बड़ा चढ़ा के बोलता है. महंगी महंगी गाड़ी लेगा, अच्छे महंगे कपड़े पहने से आप उसको अमीर समझोगे? नहीं. जिस धंधे में ज़्यादा प्रॉफिट होता है वो धंधा बड़ा होता है. हमेशा टर्नओवर से ज़्यादा प्रॉफिट पे ध्यान होना चाहिए. अगर 1000 करोड़ का आदमी प्रॉफिट कम कमाता है और 10 करोड़ का आदमी ज़्यादा प्रॉफिट का कमाता है, तो 10 करोड़ वाला आदमी बड़ा होता है. तो प्रॉफिट पे ध्यान होना चाहिए. आपको किसी बिजनेसमैन को आपका कितना टर्नओवर है पूछने से अच्छा है आपका प्रॉफिट कितना पूछो, वो बताओ. वो पूछे कभी नहीं बताएगा आपको. सिर्फ टर्नओवर पूछो तो झट से बता देगा. और कितने एम्प्लॉय काम करते हो पूछोगे तो बोलेगा मेरे पास 200 के, बोलेगा तो मुझे 2000 बोलेगा. कोई 500 है तो बोले मेरे पास 5000 बोलेगा. अब सेविंग्स कैसी की मैं जब दुबई में अब काम करता था तो मेरे पड़ोस में एक रेस्टोरेंट था, एक छोटा सा होटल था, उसके पास मैं चाय पीने जाया करता था. अभी एक केरला वाला आदमी रोज़ एक 100 का नोट एक डब्बे में डालता था, दूसरे डब्बे में और एक 100 का नोट डालता था. रोज़ वो 100 का नोट जमा करता था. मैंने एक दिन उसको पूछा कि तुम क्या करते हो? तो उसने बोला ये रोज़ 100 दिरहम में इस डब्बे में जमा करता हूँ, ये मेरा सेविंग है. और इस डब्बे में मैं जो 100 दिरहम जमा करता हूँ, ये इस पर मेरा बाकी का खर्चा आता है, दुकान का रेंट आता है, लाइट का बिल आता है, मेरे आदमी की सैलरी भी हो जाती है इसके अंदर. तो मैंने सोचा मैं भी ऐसे करूं. तो मैंने भी अपनी दुकान से रोज का 500 दिरहम जमा करना शुरू कर दिया. तो महीने का हो गया 15,000 और एक साल होने के बाद हो गया 1,80,000. 1,80,000 दिरहम का भी मैं क्या करूं? तो फिर मैं बैंक में गया कि मैं इसको फिक्स डिपॉजिट करूंगा. जो 1,80,000 दिरहम मतलब करीब करीब अभी के हिसाब से 32 लाख रुपए होते हैं. तो मैनेजर के पास गया, बैंक के मैनेजर, मुझे फिक्स डिपॉजिट करना है. तो उसने मुझे हमेशा देखा करता था कि तुम काम करता बहुत मेहनती है. तो उसने बोला तुम एक दुकान खोलो अबू धाबी में, ये 1,80,000 तुम्हारा और मैं भी तुमको 1,80,000 देता हूँ.
और तुमसे बड़ा दुकान अबू धाबी में खोलो। मैं बोला मुझे लोन भी नहीं चाहिए, तुम्हारा पैसा नहीं चाहिए, मैं अपने पैसे से ही धंधा करूँगा। नहीं बोला तुम पैसे लो, ये तुम्हारे लिए धंधे के लिए लोन लेना मतलब एक टॉनिक है, लेकिन उसका जो हर महीने का ब्याज है वो टाइम पे देना चाहिए। तो मैंने वो पैसे लिए और अबू धाबी में दुकान खोला, तो वो दुकान भी चलने लगा। तो इस दुकान से 500 और उस दुकान से 500 रोज का निकालना शुरू कर दिया। तो महीने का हो गया 36,000 दिरहम, साल का 30,000 दिरहम, साल का हो गया 3,60,000 दिरहम, मतलब अभी के करीब करीब 70 लाख रुपए हो गए। तो फिर बैंक के पास गया कि भाई तुम्हारा पैसा ले लो, अभी मेरे पास अभी मुझे नहीं चाहिए। तो बैंक ने कहा तुम्हें और पैसे देता हूँ, तुम और दुकान खोलो, शारजाह में दुकान खोलो। नहीं बोला मुझे परवड़ता नहीं, तुम्हारा इंटरेस्ट रेट बहुत ज़्यादा है, उस टाइम 8.5% था। तो बोलते तुमको मैं इंटरेस्ट रेट कम करके देता हूँ, 2% कम लेता हूँ, 6.5% में लो। अब मुझे लगने लगा कि ये बैंक वाला 8.5 से 6.5 होता है, इसका मतलब है और कम आ सकता है। तो उसने मैंने बोला नहीं ये इतना ही लोन मेरे लिए काफ़ी है उसका। फिर मैंने 3,60,000 से शारजाह में नया दुकान खोला, तो वहाँ पर भी वो अच्छा चलने लगा दुकान। तो वहाँ से भी 500, दुबई से 500, अबू धाबी से 500 वो भी जमा करते गया। कि देखो आहिस्ते आहिस्ते अगर हम अपने बिजनेस में रोज का पैसा निकालते हैं तो एक जमा करके पे ज़्यादा पैसा भी जमा होता है और अपने बिजनेस को भी इफेक्ट नहीं पड़ता है। क्योंकि एक साथ हम पैसा निकालते हैं तो बिजनेस में से पैसा नहीं निकाल सकते, और बिजनेस को ऐसे से निकाल से बिजनेस को कुछ इफेक्ट भी नहीं पड़ता है, और वो एक सेविंग होता है और हमारे अंदर एक सिक्योरिटी निर्माण होती है। अगर मुझे कल कुछ हो गया तो ये पैसा मेरे काम में आएगा। तब ये एक तीनों भी रोज का 500 निकाल। मैंने दुबई में एक फैक्ट्री खोली मसालों की, और उस बैंक से जो 6.5% था, अब मैं दूसरे बैंक के पास गया कि भाई मेरे पास ये कर्जा है 1,80,000, अगर तू मुझे 4.5% में देगा, 2% उससे कम, तो पूरा कर्जा उसका तू मुझे तेरे ऊपर ले ले। वो बैंक ने मेरे डॉक्यूमेंट्स दे और उसने मुझे 4.5% पे दे दिया। इस बैंक का मैंने जाके पूरा पैसा दे दिया। तो उस बैंक वाला बोला तुम मेरे पास क्यों जा रहे हो, तुम तो अच्छे कस्टमर हो, मैं तुमको और कम करके देता हूँ। तो मैंने उसको मांगा 2.9% में मुझे दो। मुझे आज 2.9% में इंटरेस्ट रेट में मिलता है। ये मुझे किसी ने सिखाया नहीं, ये मैं अपने आप खुद सीखा कि बार्गेनिंग पावर होनी चाहिए। उसके बाद अभी आपको मैंने रोज का सेविंग बताया कि रोज का 500 निकालने से आज मेरे 43 सुपरमार्केट्स है, रोज का वहाँ से विड्रॉ होता है और एक जगह जमा होता है। वो मेरा फिक्स डिपॉजिट जमा होते रह रहा है, और एक स्ट्रॉन्ग फाइनेंशियली होना चाहिए। रियली अच्छा, अब ये पैसा मैं कहीं रखता हूँ तो उस बैंक का भी परफॉर्मेंस मुझे दिख रहा है कि इस बैंक से मैंने लिया, मैंने कमाया, और दूसरे बैंक को मैंने अपना सेविंग दिया। आज वर्ल्ड के सारे बैंक्स में मेरा पैसा है। आप बोलो सिंगापुर में है, मॉरिशस में है, हांगकांग में है, दुबई में है, इंडिया में है, स्विस बैंक में, सब जगह है। मैं NRI हूँ, मेरा पूरा पैसा वाइट है। मुझे बोलने की कोई डर नहीं है। और मैं बैंक को जब पैसा देता हूँ तो हर 3 महीने का परफॉर्मेंस पूछता हूँ उसको कि भाई तू मुझे 3 महीने में क्या कमा के दिया। भाई वो उसको मैंने बोला कि भाई मुझे 5% चाहिए, लेकिन मुझे सिक्योर चाहिए, सेफ चाहिए, तो उसका परफॉर्मेंस 8 से 9% होना चाहिए। तो हर बैंक को हर 3 महीने में बुला के उनका परफॉर्मेंस लेते रहता हूँ। मैंने 2.9% में यहाँ लिया, अपने धंधे में लगाया, सेविंग की, उसके ऊपर 8-9% कमा रहा है। पैसे से ही पैसा कमाया, लेकिन रिस्क की कोई काम नहीं करता हूँ। कोई भी ऐसा काम नहीं किया दुबई के अंदर जिसके ऊपर उंगली उठाएगा कोई कि धनंजय अत्तर का नाम खराब है, ऐसा कभी कोई काम नहीं किया। जो भी काम किया ईमानदारी से काम किया, और धंधे में प्रॉफिट रखा। क्योंकि मैंने कोई आइटम का कचरा नहीं किया कि वो इतने में बेचता है, वो उतने में बेचता है। मैंने अपने ब्रांड को हाई स्टैंडर्ड का रखा। मतलब कोई
4 रुपये में बेचता है तो उसको 3.5 में कोई बेचता है, कोई 3 में बेचता है, कोई 2.5 में बेचता है, लेकिन मैंने अपना माल 6 में बेचा, लेकिन क्वालिटी दी, अच्छी सर्विस दी। ये इसके वजह से लोग आते हैं। सभी को सस्ता चाहिए ऐसे नहीं है, क्वालिटी भी हाँ, चाहिए। वो मैंने वो नाम उसके लिए बनाया। तो आप कोई प्रोडक्ट बेचते हो उसमें मार्जिन होना चाहिए, आप कोई भी धंदा करते हो उसमें प्रॉफिट जरूर होना चाहिए, ध्यान जरूर रखना। मराठीत एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. मला वाटतं त्यांनी असं खूप मोठा समुद्र जमा केला आहे. आणि मंडळी, गणितात 5 वेळा नापास झालेल्या माणसाला हे एवढं गणित जमतंय बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. कारण व्यवसायात यश मिळवणं आणि प्रत्यक्ष जीवनात हे यश मिळवणं व्यवसायाच्या माध्यमातनं हे खूप मोठं आणि महत्त्वाचं होतं. अर्थात याच्यामागे कारणही होतं, कारण त्यांनी मेहनतही तितकीच केली होती. कोणत्याच कामाला कमी दर्जाचं त्यांनी मानलं नाही. दुबईत ते गेले आणि डायरेक्ट तिकडे सुरुवातच झाली का, तर नाही, संघर्ष करावा लागला. एका छोट्या दुकानात अगदी लादी पुसण्यापासून सगळं काम करावं लागलं. कोणत्याही कामाला कमी दर्जाचं न मानता त्यांनी ते काम केलं. बरं, दुबईत जाण्यापूर्वीसुद्धा ते काही सोन्याचा चमचा घेऊन आले होते का, तर नाही. अगदी संपूर्ण कष्टातनं जीवन गेलं. पण मला एक विचारायचं आहे की कॉलेजच्या आयुष्यात, म्हणजे 14व्या वर्षी तुम्ही पासपोर्ट काढलात, तर कॉलेजच्या आयुष्यात असताना सुद्धा मुंबईत तुम्ही दारोदारी जाऊन काही वस्तूंची विक्री वगैरे पण केलेली आहे. तर तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की मला लाज वाटते, किंवा असं कोणाकडे जाऊन आपण हे कसं विकायचं, असा प्रश्न कधी मनात नाही आला? मी कधी कामाला कधी लाजलो नाही. मी तुम्हाला छान माझा एक अनुभव सांगतो की जर दुबईमध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळी माझं दुकान मी करताना दुसरीकडे शिकायला जायचो. तर तो माणूस इंडियन होता, त्याच्याकडे तो सर्व वस्तू विकायचा, भाजी विकायचा, बाकीचे ग्रोसरी आयटम्स विकायचा. त्याच्यामध्ये तो चिकन, मटन, बीफ, पोर्क म्हणजे गाईचं मटण, डुकराचं मटण विकायचा. तर ह्या सर्व तो वस्तू विकायचा. पण मी त्याला सांगायचो की बाबा, मी ह्या गाईच्या मटणाला आणि डुकराच्या मटणाला मी हात लावणार नाही, कारण हे माझ्या धर्माच्या विरुद्ध आहे. आपण हिंदीमध्ये बोलू की इंग्लिशमध्ये किंवा कसं मराठीमध्ये? आपल्याला, तुम्हाला हां, मराठी पण चालेल. मराठी चालेल ना सर्वांना? आम्ही मध्ये मराठी मध्ये हिंदी असं करतो. तो सर्व विकायचा. पण मी त्याला म्हणायचं की गाईचं आणि डुकराच्या मटणाला मी हात नाही लावणार. तो बोलला, अरे बाबा रे, मी जैन माणूस आहे, मी कांदा आणि लसूण सुद्धा खात नाही, पण हा माझा धंदा आहे, लोकांना काय पाहिजे ते बघायला पाहिजे. मी बोला, हा जैन मनुष्य धर्माचा एवढा पक्का माणूस, संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी जेवतो, एवढं पाळतो. म्हणजे जैन लोक तसे खूप जरा कट्टरच असतात मी बघितलेल्या धर्माच्या बाबतीमध्ये. परंतु तो मनुष्य सर्व गोष्टी करतो आहे. तर त्यावेळी मी पण विचार केला की आपण कधी आयुष्यामध्ये लाजायचं नाही. कोणतंही काम छोटं नसतं. लोकांचं कोणातरी खाद्य असेल आणि त्यावेळी मी आपला त्या वस्तूला हात लावायला लागलो. आणि दुबईला जाण्यापूर्वी मी घरोघरी जाऊन फिनाईल विकायचो. फिनाईलच्या बाटल्या असतात ना, ज्या बाथरूम क्लीन करतात, टाईल्स क्लीन करतात, त्या घरोघरी जाऊन विकायचो. आणि 10 रुपयाला 8 रुपयाची बाटली असायची. तर प्रत्येक घरी जायचं आणि आपल्या त्या प्रोडक्टच्याबद्दल जाऊन सांगायचं आहे आणि तो माल विकायचा आहे. खूपशे लोक ऐकून घेतात आणि घेत नाही. काही लोक फटकन दरवाजा बंद करतात. तर काही लोक खूप वेळ त्याच्यावरती बोलत बसतात नाही, आणि त्याच्यावरती नंतर बोलतात नको हे घ्यायचं आहे. पण प्रत्येक घरामध्ये जाऊन बोलायचं आणि आपल्या प्रोडक्टबद्दल सांगायचं. त्याच्यामुळे एक सेल्समनशिप माझी निर्माण झाली. आज मी कोणताही प्रकारचा माल पटकन विकू शकतो आणि तो कितीही किमतीने विकू शकतो. की माल विकणारा एक्सपर्ट पाहिजे. बघा, तुम्ही माल खरेदी पटकन करू शकता, पण माल विकण्यामध्ये कला आहे आणि ती चांगल्या रेटमध्ये पण गेली पाहिजे. ती पण एक कला आहे. नुसते किमतीने लोक घेत नाहीत, तर रिलेशनशिपमध्ये घेतात. आज दुबईमध्ये जितकेही तुम्ही बघाल, जेवढे 5 स्टार हॉटेल्स आहेत, दुबई एअरपोर्ट्स आहे, रेस्टॉरंट्स आहे, इंडस्ट्रियल कॅटरिंग्स आहेत, जितके पण गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या, तिथे आमचा माल जातो. म्हणजे इवन हॉस्पिटल्स आहेत, जेल आहेत, प्रत्येक ठिकाणी मसाल्यांचा वापर जो होतो तो आमचा माल होतो. म्हणजे केवढा मार्केट कॅप्चर केला तुम्ही त्याचा विचार करा. की मराठी माणूस करू शकत नाही हे
असं खोटं नाही आहे. केलेलं, खोटं सर्व काही बोल- करू शकतो. खरं आहे. म्हणजे मराठी माणूस सगळं काही करू शकतो हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे, तुमच्या कामाने सिद्ध केलं आहे. पण आज केवळ अलदिल सुपर स्टोअर्स तिथे आहेत. अलदिल म्हणजे भला माणूस. तर मला असं वाटतं की भारतातला एक भला माणूस आपलाच राष्ट्रीय पक्षी मोर, पिकॉक असा ब्रँड घेऊन दुबईमध्ये आपल्या पायावर ठामपणे उभा आहे, याचं नक्कीच आपल्याला सगळ्यांना कौतुक वाटतं आणि अभिमानसुद्धा तितकाच वाटतो. बरं, त्याचबरोबर आपल्या भारतातले 9,000 प्रॉडक्ट्स तुम्ही स्वतः तिकडे मागवता आणि एक्सपोर्टसुद्धा करता. तर या सगळ्या भारतातनं ही संपूर्ण 9,000 प्रॉडक्ट मागवणं, याच्या मागे काय तुमचा उद्देश आहे? किंवा आपल्या उद्योजकांना सुद्धा त्याचा कुठेतरी फायदा व्हावा का? काय वाटतं? आमचं मुंबईला वाशीला एक एक्सपोर्ट डिव्हिजन आहे. पूर्ण अख्ख्या भारतामधनं 9,000 आयटम्स आम्ही इकडे विकत घेतो आणि ते दुबईमध्ये, ओमानमध्ये, बहरीनमध्ये एक्सपोर्ट करतो आणि तिथे मॅन्युफॅक्चरिंग करतो, रिपॅकिंग करतो आणि त्याला आपल्या दुकानामध्ये विकतो. म्हणजे मी माझं स्वतःचे पण मसाले ठेवतो आणि दुसऱ्याचे पण मसाल्यांचे ब्रँड ठेवतो. जे आपण मोठे ब्रँडेड बघतो ते पण ठेवतो, छोटेवाले ते पण विकतो. कारण गिरायकाला त्यांच्या चॉईसप्रमाणे घेऊ दे. कुणी पंजाबमध्ये राहिलात आणि त्याला सांगतं पंजाबचा काहीतरी मला मसाला पाहिजे किंवा मला पंजाबचा पापड पाहिजे, तर त्याचा तो प्रोडक्ट मी ते आणून देतो. कोणी गुजरातचा माणूस सांगतो बाबा माझं इथलं नमकीन चांगलं ते मला मागवून दे, मी ते मागवून देतो. म्हणजे लोकांना त्यांच्या आवडीनिवडीचं सर्व वस्तू मी त्याला आणून दिल्या. तर तुम्हा लोकांना पण काही प्रोडक्ट जर विकायचे असतील, दुबईला घेऊन जायचे असेल तर आमच्या ऑफिसला द्या, ते आम्ही इथल्या इथे विकत घेऊ आणि तुमचं प्रोडक्ट दुबईपर्यंत पोचवू. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मला वाटतं एक ग्लोबल मार्केट या सगळ्यांना सुद्धा उपलब्ध होऊ शकतं. आणि हे सगळं उपलब्ध होऊ शकताना मला असं वाटतं की जो संघर्ष सुरुवातीच्या काळात आला, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता, प्रत्येक वेळेला सिद्ध करायचं होतं स्वतःला, आणि तो संघर्ष करत असताना कुठेही मागे पुढे न बघता तुम्ही पुढेपर्यंत तो प्रवास केलात आणि आज एक आपली कक्षा आखलीत. पण मला असं वाटतं की या सगळ्यामागे आईबाबांचे संस्कार, त्यांची पुण्याई ही असते. जेव्हा तुम्ही सुरुवातीला दुबईमध्ये आलात तेव्हा लगेच यश मिळालं का, की काय अडचणी आल्या त्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये, तुमच्या समोर ज्या अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली, ते आम्हाला आधी ऐकायला आवडेल. ज्यावेळी सुरुवातीला धंदा केला तर आम्हाला लॉस झाला धंद्यामध्ये. सुरुवातीलाच लॉस, कारण माल विकला ह्याच्यामध्ये क्रेडिटमध्ये, तो पैसा आला नाही. आता पुढे काय करायचं, तर आईचे संपूर्ण दागिने विकले आणि तिचं मंगळसूत्रसुद्धा तिने विकलं आणि ते पैसे घेऊन मी दुबईमध्ये लावले. कारण आईने सांगितलं की पुढे टाकलेलं पाऊल मागे घेऊ नका. अशा खूप कमी लोक आहेत की जे बायका आहेत की आपलं सोनं काढून देतील आणि धंद्यामध्ये देतील. परंतु यावेळी मी खूप घट्ट झालेला होतो की दुबईमध्ये की आता आपल्याला परत कधी इंडियात जायचं नाही आहे आणि जिथपर्यंत आपण पैसे कमवून जात नाही तिथपर्यंत इंडियाचं तोंडच बघायचं नाही. आणि त्यावेळी मनामध्ये एक चीड निर्माण झाली आणि धंदा खूप मेहनतीने सुरू केला. आणि एक 3 वर्ष ज्यावेळी सुरू लागल्यानंतर युद्ध व्हायला झाला, म्हणजे इराकचं आणि कुवेटचं. आता काय होणार आपल्या बिझनेसचं, आता आपल्याला परत जावं लागणार इंडियाला. आता तर आपल्याकडे काहीच नाही आहे, आपल्या गोडामध्ये माल आहे, थोडासा पैसा आपल्या हातामध्ये आहे. तर त्यावेळी युद्धाची एवढी भीतीमुळे लोक खूप माल विकत घ्यावं लागले आणि घरात माल घेऊन भरू लागले. माझा जो माल आहे, एक रुपयाचा माल 4 रुपयाच्या किमतीने विकला गेला आणि मला खूप प्रॉफिट झालं. आणि आईला मातीचे दागिने आणि तिला तिचं मंगळसूत्र मी आणून दिलं. तेव्हा मी 3.5 वर्षानंतर मग भारतात आलो. आणि आपल्या मनामध्ये जर चीड असेल तर सर्व काही सक्सेस आहे. आणि मौका देख के चौका मारणे का, हे मी आयुष्यामध्ये शिकलो की कोणताही मंदी नसते, मौका देऊन चान्स मारायचा असतो आणि कसं त्याच्यामध्ये मार्ग काढायचे असतात, हे मी आयुष्यामध्ये शिकलो. मला खूप वेळा डिप्रेशन आलं, एन्झायटीचे प्रॉब्लेम झाले. मी सारखा विचार करत बसायचो. माझ्या मनामध्ये भीती वाटायची, मला खूप भीती वाटायची. एवढी भीती वाटायची की मला थरथर कापायला लागायचो आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आणि मला सांगे की तुम्हाला पॅनिक अटॅक आला आहे. की टेन्शन येऊन येऊन माणसाला एन्झायटीपर्यंत जायचं आणि मला डिप्रेशन आलं. डिप्रेशन म्हणजे माणसाच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंगच येतात
त्याच्यामुळे आपल्याला आत्महत्या करावीशी वाटते असं मला वाटायचं. आता जीवन नको आहे यापर्यंत मी गेलो. एका बाईकडे मी जायचो की बा मला हा एन्झायटी आणि डिप्रेशनचा त्रास होतो आहे, तर तिने मला काही एक्झरसाईज शिकवल्या, पण त्या मला बऱ्या वाटल्या नाही. मी बोललो मी औषध घेऊ का? ती बोलली औषध घेऊ नका, हे औषध खूप खराब असतं, डिप्रेशन एन्झायटीचं मुळेच घेऊ नका. पण तरीही मी विचार केला औषधं जर बनली आहे तर चांगल्यासाठीच बनली असेल. तर मी एका सायक्रॅटिस्टकडे गेलो. त्यांनी मला अँटी एन्झायटी आणि अँटी डिप्रेशनची मेडिसिनची औषध दिली. 45 दिवसात मला औषधं घेण्यात आली, पण माझ्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला की आपण डॉक्टरांना जाऊन सांगितलं पाहिजे की आपल्याला हा त्रास आहे. आणि त्यांनी मला काही मेडिटेशन शिकवले. तुम्ही सांगू त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये एवढे कॉन्फिडन्स निर्माण झाला. त्यानंतर मी माझा होलसेल बिझनेस सुरू केला, सर्व काही बिझनेस सुरू केला. मी रोज सकाळी उठल्यानंतर योगा करतो आणि 20 मिनटं मेडिटेशन करतो. त्याच्या माझ्या मनामध्ये खूप कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि नवीन नवीन आउटलेट्स ओपन करायचे, नवीन नवीन बिझनेस सुरू करायचे माझ्या मनामध्ये सारखं असतं. तर एन्झायटीला आणि डिप्रेशनला घाबरू नका, त्याचा उपचार घेण्याचा प्रयत्न करा. नुसता घरामध्ये विचार करत करत बसून तुम्ही आपल्या अजून एन्झायटी आणि डिप्रेशन वाढून घेऊ नका. बरोबर आहे. आणि मला वाटतं या सगळ्या माध्यमातून खूप काम केलं आणि मग खूप काम करत असताना जेवणाच्या वेळा बदलल्या आणि मग ॲसिडिटीचा खूप त्रास झाला. मला वाटतं आज तोही एक महत्त्वाचा टप्पा तुमच्या आयुष्यातला होता की जिथे आता सगळं संपलं की काय असं वाटत असताना पुन्हा एक नवी सुरुवात सरांनी त्यांच्या आयुष्यात केली, कारण पॉझिटिव्ह विचार ते करू शकले. तर मला असं वाटतं की उद्योग करणाऱ्या, बिझनेस करणाऱ्या या सगळ्यांना आपण त्या बाबतीतही काय मंत्र द्याल की स्वतःच्या तब्येतीला कसं सांभाळलं पाहिजे आणि काय विचार नेमका केला पाहिजे की त्यातनं सुद्धा एक पॉझिटिव्हिटी ही त्यांच्याकडे सतत राहील? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी असं विचार करायचो की पैसाच सर्वात मोठा आहे. पैशाशिवाय जगामध्ये काहीच नाही आहे. आणि एवढा पैशामध्ये खेळलो की रोज सकाळी ऑफिसला जायचो, सकाळी 7ला ब्रेकफास्ट नाही करायचो, दुपारचं लंच आपण 1ला घेतो, मी 3ला 4 वाजता घ्यायचो दुपारच्या, आणि रात्रीचं जेवण 2ला 3ला जाऊन जेवायचं. नुसतं काम करायचं. खूप पैसा कमवला त्याच्यामध्ये, पण त्याच्यामुळे मला खूप ॲसिडिटीचा भयंकर त्रास झाला. एवढा त्रास झाला की तो मला ते पेन जी आहे ती सहन होईना. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही फक्त उकडलेली भाजी आणि साधी चपाती खाऊ शकता, तुम्ही भात नाही खाऊ शकत, वरण खाऊ शकत नाही, कोणत्याही प्रकारचं तिखट खाऊ शकत नाही, फक्त उकडलेली भाजी आणि चपातीच खायचं आहे. आणि कितीतरी माझ्यावरती टेस्ट करण्यात आल्या. त्या टेस्ट सर्व नॉर्मल होत्या, पण पोटामध्ये माझ्या जखम होती, कारण मी वेळेवरती जेवत नव्हतो. त्याच्यामुळे मी ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट घेतली, आयुर्वेदिकची घेतली, होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली. कुणी सांगितलं बाबा त्या मंदिरामध्ये जा, तिथे नमस्कार, तिथे गेलो. कुणी सांगितलं बाबा त्या दर्गामध्ये जा, त्या दर्गामध्ये गेलो, चर्चमध्ये गेलो, मी कोणत्या कोणत्या बाबाकडे गेलो, त्यांनी ताबीज दिले, ते घातलं की बा मला कमीत कमी बरं वाटू दे रे, मला या त्रासातनं मुक्त कर, मला पैसे नको, मला माझी तब्येत दे करून. आणि रोज मंदिरात जायचो. मी कधीही मंदिरात जात नाही, पण रोज मंदिरात जायचो आणि देवाला सांगायचो, देवा मला एक चान्स दे रे फक्त, बस मी वेळेवरती जेवेल, माझ्या वेळेवरती माझ्या प्रकृतीचा मी त्याकडे लक्ष देईन. असे 5 वर्ष माझे गेले. मला अँटी एन्झायटी आणि अँटी डिप्रेशनचे हेवी डोस देण्यात आले. एवढा त्रास मला झाला. आणि मी बघायचो की आपण एवढं श्रीमंत आहोत, आपण एवढा पैसा कमवलेला आहे, पण आपण ह्या वस्तूचं खाऊ शकत नाही, आपण त्याचं एन्जॉय करू शकत नाही, मग हे पैशाचा काय उपयोग. आणि त्याच्यातनं मी बरा झालो. मी एक ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेतली, त्याच्यातनं मला 15 दिवसामध्ये मी पूर्णपणे बरा झालो. आणि त्यावेळी मी विचार केला की मी माझा वेळ पूर्ण एक्झरसाईज करेल आणि वेळेवरती जेवेल आणि आपण जो कमवलेला पैसा आहे त्याचा एन्जॉय पण करेल. मी 25 वर्ष एक टिपिकल मराठी माणूस होतो, साधंसुद्धा राहायचो, लो प्रोफाईलमध्ये राहायचो. पण मी त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला बदललं की आपण जो पैसा कमवला आहे त्याचा एन्जॉय पण आपण केला पाहिजे. आणि नंतर आपली गाडी बदलली, आपलं घर बदललं, आपले कपडे बदलले आणि नवीन जे दुकानं माझी जुनाट होते त्याला नवीन शोरूम्स बनवले, त्याचं इंटिरियर डेकोरेशन चेंज केलं आणि पब्लिकच्या समोर आलं की आपण काही चुकीचं काम करत तर मग घाबरायचं कशाला.
ते टिपिकली पद्धत ती मराठी पद्धत सोडून दिली आणि एका इंटरनॅशनल मार्केटमध्ये मी आलो. बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला पण सांगतो, तुम्ही बिझनेस करत असाल की काही पण करत असाल, वेळेवरती जेवा. सकाळी ब्रेकफास्ट करा, दुपारचं लंच घ्या 1ला, 1:30ला, 2ला, रात्रीचं जेवण वेळेवरती घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या. या जगामध्ये माणसाची तब्येत खूप इम्पॉर्टंट असते आणि फक्त पैसाच खूप मोठा नसतो, असं मी सांगेन. बरोबर आहे, नक्कीच. अगदी आपल्या गप्पांच्या समारोपाकडे येताना एक गोष्ट मला नक्की आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायची आहे की जसं सर म्हणाले की मी स्वतःला बदललं, जुन्या पद्धतीचं दुकान होतं ते सुपर मार्केटमध्ये बदललं आणि मग केवळ तेवढ्यापुरतं राहिलं नाही, तर तिथे एखाद्या शॉपचं जेव्हा उद्घाटन होतं तेव्हा दुबईतला माहोल हा बघण्यासारखा असतो. रस्ते गच्च भरलेले असतात आणि त्या सुपर मार्केटचं ओपनिंग होतं. एवढंच नाही, त्यांनी त्यांच्या मुलाची मुंज विमानात केलेली आहे. त्यामुळे वेगळी संकल्पना आणि आपल्या गावच्या अशा काही मंडळींना त्यांनी त्या मुंजीसाठी नेलं जे कधीही विमानात बसलेले नव्हते. सो ही पुन्हा एकदा एक स्वतःच्या मुळांशी जोडलेलं असणं हे आहे. आणि आज वंदनाताई इथे आहेत तर त्या खूप भाग्यशाली आहेत की त्यांना त्यांच्या वाढदिवसाला छानशी रोल्स रॉईस कार गिफ्ट मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या वंदनाताईंसारख्या भाग्यशाली असाव्यात, कारण आपले सगळ्यांचे बिझनेस तेवढे वाढले तर हे भाग्य मला असं वाटतं सगळ्यांच्या नशिबी येईल. जाता जाता आज आपल्या सगळ्या मी मंडळींना सांगू इच्छितो हां की ज्यावेळी मला पैसे कमवताना मला असं वाटायचं की देवा मी लाखोपती बनवू दे. मी लाखोपती झालो, मग मला वाटायचं मी करोडोपती बनू दे, तर करोडोपती बनवलं. मग मला वाटलं की मी आता अरबपती बनला पाहिजे, तर मी अरबपती बनलो. आता बायकोला एवढं देऊन दिल्यानंतर तीही बोलते की तुम्ही एक चांगला पती नाही बनू शकत का? बघा दुसऱ्याचा जो नवरा बघा कसा किती बायकोची काळजी घेतो आणि तुम्ही काय करता की आपल्या बायकोला कितीही आपण दिलं तरी ती काय सॅटिस्फाय होत नाही. काय आहे, कसं आहे, राजाची राणी आहे ती, त्यामुळे राणीच्या मागण्या वाढत्याच असतात, बरोबर आहे की नाही? अच्छा, एक तुम्हाला एक साधा हे देतो. मी मुंबईला आलो आणि जाताना बायकोला काय घेऊन जावं, तर एक पैठणी घेतली खूप महागाच्या दुकानातनं आणि तिला घेऊन गेलो आणि त्याला हातात दिले की बघ तुझ्यासाठी साडी आणली पैठणी, तुला आवडते ना? बोलते ही पैठणी नाही आहे, खूप स्वस्तात ती आहे, फेका त्याला तिकडे. इतकी बेकार साडी आणली की त्याचा रंग बघा कसा बघा. मी बोललो अगं हे सर्वात दादरमधल्या एका सर्वात महागातल्या ह्याची साडी आहे आणि हे बाईचं बिल आहे, त्याची ती किंमत लिहिली आहे. नाही त्यांनी तुम्हाला फसवलं, तुम्हाला नाही अशी साडी मी घालत नाही, तुम्ही इतके बेकार साडी घालता, आणि रडायला लागली ती. आणि दुसऱ्या दिवशी मी तिला सांगितलं बघ ग मी तुझ्यासाठी इतकी प्रेमाने साडी आणली, तू ती साडी घाल कमीत कमी. तर ती साडी घातली आणि माझ्याबरोबर आम्ही जाणार तेवढी दरवाजामध्ये तिची मैत्रीण आली आणि आपल्या नवऱ्याबरोबर. चला आता ती आली तर थोडा 5 मिनिटं बसूया आणि मग जाऊया. ती आली मैत्रीण आणि म्हणायला लागली अरे किती सुंदर पैठणी घातली ग तू. त्यावेळी ती बघितलं की मी बोललो ही पैठणी आहे, ही बोली ती पैठणी नाही. अहो पण ती पैठणीच आहे, किती सुंदर पैठणी घातली. मग तिला कळालं की ही पैठणी आहे करून. बघा आपल्या बायकोला पण कितीही जरी चांगली असेल तरी पण ती सॅटिस्फाय होत नाही. सगळे हसतायत म्हणजे सगळ्यांकडे हीच परिस्थिती आहे बहुतेक. पण 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 मला असं वाटतं, येस, पण मला असं वाटतं हां पण त्यामुळे ते अजूनही काम करतात, अजूनही मला खुश करायचा प्रयत्न करतात आणि अजूनही यशस्वी होतात. येस, पण त्याच्या जोडीला आणखी एक पण महत्त्वाचं आहे की त्यांनी जेव्हा आपल्या तुमच्या व्यवसायात लक्ष घातलं आणि अकाउंट्स जेव्हा त्या सांभाळायला लागल्या तेव्हा तुम्हाला पहिल्याच वर्षी 4 पट प्रॉफिट त्यांनी करून दिलेलं आहे. सो तेही मला असं वाटतं आज आपण सांगितलं पाहिजे. सो बायकांनी तेही केलं पाहिजे. मैं सांगू इच्छितो कि मैं ये कहना चाहता हूँ कि जब मेरे बच्चे बड़े हुए तो ये घर में फ्री होती थी. अभी घर में जाओ तो अकेले बैठी रहती, तो अकेले बैठ के दिमाग में कुछ नेगेटिव थॉट्स ही आते हैं औरतों के, और जाते ही तो घर में जाते तो लड़ना शुरू होती थी. तो मैंने अपने फादर को बोला एक घर में अकेले रहती कम से कम उसको मेरे बिजनेस में आके थोड़ा देर कुछ काम करने दो तो इसकी बिजी रहेगी, नहीं तो घर में जाते ही लड़ने लगती है. तो फादर कहते थे नहीं नहीं औरतों को
सिर्फ घर में रहना चाहिए, वो उनका काम घर का काम है, उनको ऑफिस में नहीं लेके जाना चाहिए। तो मैंने बोला डैड ज़रा इसको थोड़ा मौका तो दो। तो उन्होंने बोला कि चलो 1 साल इसे मौका देते हैं। तो वो मेरे ऑफिस में आने लगी और फाइनेंस का काम देखने लगी और बाकी के सारे वाउचर्स देखने लगी। तो पहले साल में हमें 40% का प्रॉफिट हुआ और जितने डॉक्यूमेंट्स वो डिक करती गई, वाउचर्स डिक करती गई, तो उसमें पता चला कि हमारे बहुत से स्टाफ ने पैसा उसमें से उड़ाया हुआ है, डुप्लीकेट बिल्स लगा के। तो ये भी हमें सीखने को मिला। तो आप देखिए कि औरतों का जो ध्यान होता है वो एकदम बारीक होता है। तो बिजनेस के अंदर कौन आया कौन गया, उसका पैसा कहाँ कहाँ लगाना, थोड़ा थोड़ा पैसा देना है, वो बहुत ध्यान से देती है। अपने घर में अपना हस्बैंड उसको सैलरी देता है तो उस सैलरी के अंदर वो बराबर घर चलाती है। मतलब सभी बच्चों का कपड़ा लाना है, त्यौहार आते हैं, मेहमान आते हैं, उसमें सब कुछ ये करती है। वो आदमियों के हाथ में नहीं होता है, वो आदमी झट से पैसा दे देता है, लेकिन औरत पैसा आहिस्ते आहिस्ते देती है। तो उसके आने के बाद हमारे बिज़नेस में काफ़ी बढ़ाया। तो हम भी ये कहना चाहते हो कि आप लोग ने भी अपनी पत्नियों को मौका देना चाहिए। और औरतों का काम सिर्फ घर पे ही नहीं है, तो वो अपनी मदद के लिए अगर आती है, अगर अपने पर काम पे ध्यान देती तो कोई अपना नुकसान नहीं होता है। तो उसके बाद हमारे ग्रुप में काफ़ी बड़ा हुआ। तभी मेरी सिर्फ एक दुकान थी, उसके बाद आज इतना हमारा बड़ा काम है। वाह, मुझे लगता है की एक बहुत बडे पते की बात सर ने हमें बताई है। सर आज या कार्यक्रमासाठी स्पेशली दुबईहून आपण आलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि रोटरियनचे सुद्धा मी खूप आभार मानेन। पण जाता जाता एकच सांगते की एखादा कार्यक्रम आपल्याला जेव्हा आवडतो तेव्हा आपण काय म्हणतो, वाह किती छान झाला, बरोबर ना? पण आज सरांचं हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आपण 4 वेळा वाह 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 असं म्हणूया, ठीक आहे? पण या 4 वाचा अर्थ काय आहे तर तोही समजून घेऊया। पहिला वा आहे तुमचा पैसा वाढवा, दुसरा वा आहे तुमचा पैसा वाचवा, तिसरा वा आहे तुमचा पैसा स्वतःसाठी वापरा आणि चौथा वा आहे आपल्याला मिळालेला पैसा ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी वाटा। धन्यवाद।